नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. पुण्यामध्ये खडकी आहे, खडकी आणि ते खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. गडगंज पगार आहे. एका ठिकाणीच तुम्हाला नोकरी करण्याचे चान्सेस या ठिकाणी उपलब्ध झालेत. संधी चालून आलेली आहे. बघा, जी पद आहेत ती पदांची संख्या सांगतो तुम्हाला, पगार किती ते देखील सांगतो, पात्रता काय असणार आहे फॉर्म करण्यासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, परीक्षा होणार नाही, फक्त मुलाखत होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग पात्रता अनुभव जी काय आहेत त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रास पाठवायला विसरायचं नाही. बघा, थेट भरती आहे, फक्त मुलाखतीवरती पगार सुद्धा चांगला आहे. बघूया. परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आता मुंबई महानगरपालिकेची भरती आहे, त्यामध्ये सहाय्यक आयुक्त पदाच्या जागा आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, थेट तुम्हाला क्लास 2चं पद या ठिकाणी एकाच एक्झाम मधून मिळणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण दोन बॅच घेऊन आलेलो आहोत. एक टेक्निकलची बॅच आहे आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, दोन सिलेबस, म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल याची सेपरेट बॅच आणि नॉन टेक्निकलची सेपरेट बॅच, अशी विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल केलेली आहे. 1 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या. बघा, 4,999 रुपये फी आहे, नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्ही मिळून. बघा, आणि त्याच्यामध्ये परत टेक्निकलची जी आहे ती 2,499 रुपयाला आहे. आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, 2,499 रुपयाची लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. त्याच्यामध्ये ही एसीटी नियमावली आणि योजना ह्या शॉर्ट टिकच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या कमी वेळेमध्ये कशा अभ्यासता येतील त्याच्याबद्दल तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे हे लेक्चर पार पडतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहेत. ही बॅच 1 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. बघा, त्यानंतर जी नॉन टेक्निकल ची बॅच आहे ती एसीटी नियमावली योजना आणि फाउंडेशन बॅच, म्हणजे संपूर्ण आहे, मराठी इंग्रजी अंक बुद्धिमत्ता आणि जीएस याचा संपूर्ण अभ्यास प्लस एसीटीचा परिपूर्ण अभ्यास, अनुभवी शिक्षक तज्ञ आणि ट्रिकच्या माध्यमातून कलमे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी तुम्ही काय करायचंय, 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अजून याची परिपूर्ण माहिती घेऊ शकता. दुसरी गोष्ट, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं आपलं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला दोन्ही बॅच या ठिकाणी पाहायला मिळतील. परचेस करा. अभ्यासामध्ये तुमच्या पारदर्शकता आणा, योग्य दिशा मिळवा, नवीन ट्रिक्स मिळवा, जेणेकरून तुमचा कमी वेळेत अभ्यास चांगला होईल आणि यशाच्या दिशेनं वाटचाल करा. नक्कीच तुम्हाला ह्या मार्गदर्शक ठरतील, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. पद बघा, जे काही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये स्टाफ नर्स 6 पदे आहेत, डायलिसिस तंत्रज्ञ 2 पदे आहेत, फार्मासिस्ट 3 पदे आहेत, एक्सरे तंत्रज्ञ 2 पदे आहेत आणि ईसीजी तंत्रज्ञ महिलांसाठी 1 पद, अशा 14 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पदासाठी अनुभव किंवा पात्रता जी आहे ती पहिल्या पदासाठी जी काय आहे, जे एनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं असावं. दुसरं जे पद आहे त्याच्यासाठी बीएससी डायलिसिस झालेलं असावं. त्यानंतर बे फार्म डी फार्म झालेलं असावं. 3 नंबरचं जे पद आहे आणि हॉस्पिटलचा 2 वर्ष अनुभव तुम्हाला लागणार आहे. आता बघा, 3 नंबरचं पद आहे फार्मासिस्टचं. आता हे फार्मसीचं बी फार्म डी फार्म झालं. त्यानंतर जे काय एक्सरे तंत्रज्ञाचे 2 जागा आहेत त्याच्यासाठी 12वी उत्तीर्ण एक्सरे तंत्रज्ञ कोर्स आणि हॉस्पिटलचा 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. 5 नंबरचं जे पद आहे ते महिलांसाठी पदवीधर आणि ईसीजी तंत्रज्ञ कोर्स झालेला असावा. बघा, 5 नंबर ईसीजी तंत्रज्ञ महिला. बघा, अशा पद्धतीनं पात्रता आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. बघा, डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. बघा, त्यानंतर मुलाखतीचं ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे. पत्ता लक्षात ठेवा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरी गोष्ट, तुमची थेट मुलाखत होणार आहे 10 फेब्रुवारी 2026 ला 10 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी हजर व्हायचंय. बघा, लक्षात ठेवा, कुठे हा जो पत्ता आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे 411003. तुमची डॉक्युमेंट पाठवायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी जायचंय 10 फेब्रुवारीला. लक्षात ठेवा. आता आपण काय बघूया, ही जी करार तत्वावरती आता जी तुम्हाला सांगितली ही पद आहेत, सर्व पद
त्याची किमान पात्रता तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे असणार आहे. कागदपत्र काय लागतील ते पण लक्षात घ्या. तुमची पदवी नोंदणी अनुभवाची स्कॅन केलेली प्रत, बघा झेरॉक्स असेल तरी चालेल, स्कॅन केलेली प्रत, अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. एवढंच लागणार आहे. 10वी 12वी पदवी झालं तुमचं शिक्षण, ज्या डिप्लोमा डिग्री झालेली त्याचं शिक्षण, अनुभव सर्टिफिकेट आहे त्याची स्कॅन केलेली ओरिजिनल प्रत असू द्या किंवा स्कॅन केलेला असेल तरी चालेल. संपर्क क्रमांक सुद्धा तुम्हाला दिलेला आहे 02025819283. हा एक संपर्क क्रमांक आहे. दुसरा 02025812363. या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांना माहिती सुद्धा विचारू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट, स्थळ जे आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे 3 या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीला जायचे. डायरेक्ट मुलाखतीचा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता चालू होतील. उमेदवाराची नाव नोंदणी सकाळी 11 वाजता बंद होईल. म्हणजे 1 तास या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटणार आहे नोंदणी करण्यासाठी. मुलाखत आणि डायरेक्ट जॉब. पगार बघा, पगार स्टाफ नर्स साठी 28,000 रुपये पगार पर मंथली, डायलिसिस तंत्रज्ञांसाठी 28,000, फार्मासिस्ट साठी 24,500, एक्सरे तंत्रज्ञ 24,500 आणि ईसीजी तंत्रज्ञ महिला 24,500 इतका पगार या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या परिस्थितीला एवढा पगार, चांगला पगार आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. बघा, आता तुम्हाला मी पद सांगितली, पगार सांगितला, पदांची संख्या सांगितली, पात्रता देखील तुम्हाला सांगितलेली आहे, पत्ता सांगितलाय. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. पात्र विद्यार्थ्यांनी 10 तारखेला, किती तारखेला, 10 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी सांगितलेल्या पत्त्यावरती हजर राहा, मुलाखत द्या. तुम्हाला तुमच्या मुलाखतीला खूप खूप शुभेच्छा. तुमचं सिलेक्शन झालं. पगार देखील चांगला आहे. स्थानिक जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तर अत्युत्तम या ठिकाणी हा जॉब असणार आहे. गडगंज पगार आहे, चांगली गोष्ट आहे. चला या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.